जय शंभूराजे। आम्ही जे इतिहासातले परिचित मावळे आहेत त्यांच्या समाधीच्या शोधात निघालो. तर पंतजी बोकील यांची समाधी आम्ही शोधणार आहोत. तर आम्ही बरेचसे इतिहासकारांना विचारलं की पंतजी बोकीलांची समाधी कुठे आहे. काहींनी सांगितलं की पुरंदर तालुक्यात आहे वगैरे. तर आम्हाला ते नक्की गाव वगैरे कुठलं समजलं नाही, माहिती भेटली नाही त्याची. पण नंतर आम्हाला समजलं की एका इतिहासकारांकडनं की पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये हिवरे गावामध्ये समाधी आहे. तर आता आम्ही यांना विचारायचं का भाजीवाल्यांना? त्यांना विचारू. चालेल, आता व्हिडिओ पण बघा. या बाजूला पंतजी बोकीलांची समाधी कुठे होईल? पंतजी बोकील हां हिवऱ्यात. हां हां बरं हां हां ते पुढचं ते चल कारण ते मोडक पंडिताचा मोडक. अच्छा अच्छा बरोबर. हां हां चला धन्यवाद. आता आपण हिवरे गावात म्हणतात, त्यांनी सांगितलं असं म्हणतात, एक जण येतात आणि असं म्हणतात की हे समाधी आहे त्यांची म्हणून. त्यामुळे या लोकांना माहिती आहे ही समाधी आहे. हिवरेगाव हिवरेगावाचं हे पाठीमागं असं लिहिलं आहे. लोक काय पण म्हणतील, हो दे खर्च, मुलामुलींच्या लग्नात करा जपून खर्च. म्हणजे हे समाधीवरती आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे बघा. हे सगळं असं झाडाझुडपात झाडं उगवलेत हो वरती, लिंबाचे झाड आहेत, ध्वज नाही नीट. आता आपण पंतजी बोकील यांच्या समाधी स्थळाजवळ पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता पंतजी बोकील यांची समाधी कशा प्रकारे दुरावस्थेमध्ये पडलेली आहे आणि तिथे झाडे वगैरे उगवलेले आहेत त्या समाधीवरती. तिथे कुठलीही पाटी लिहिलेली नाही आहे की पंतजी बोकीलांची समाधी म्हणून. तिथे नांगर वगैरे ठेवलेला आहे, जशी आडगळीची जागा असते त्या प्रकारे त्या जागेचा वापर केला चाललेला आहे. तिथे जायला वाट नाही आहे. नांगर ओलांडून आम्हाला गेलो, बघितलं. तुम्ही पाहू शकता वरती झाडे वगैरे वाढलेले आहेत, गवत वगैरे समाधी स्थळावर. आजूबाजूला पूर्ण झाडी आहे, गवत वाढलेले आहेत. ही फक्त ह्या एका समाधीचीच अवस्था नाही आहे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक समाधींची अशीच अवस्था आहे. आणि हिंदूंच्या मनातील शिवभक्तीचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. आणि ते जर जीर्णोद्धार झालं तरच महाराष्ट्रातील प्रत्येक समाध्या ज्या मावळ्यांच्या आहेत त्यांचं संवर्धन होईल. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या समाध्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाका, जेणेकरून खऱ्या शिवभक्तांपर्यंत ते व्हिडिओ पोचतील. आणि ही पण व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून खऱ्या शिवभक्तांपर्यंत व्हिडिओ पोचेल. जय शिवराय, जय शंभूराजे.